चला भाऊ चला. नंतर आज पुन्हा आपण एकदा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. प्रभाग क्रमांक 11 आणि 4 या 2 वार्डाचं वोटिंग पुन्हा घेण्यात नाही आलं. ते पुढे ढकललं गेलेलं होतं आणि आज त्याचं वोटिंग होतं. त्यानुसार प्रभाग क्रमांक 11मध्ये माझं वोटिंग आहे. ते एका वार्डाचं झालं होतं, तर दुसऱ्या वार्डाचं वोटिंग आज आहे. ते करायला आम्ही मी आणि आलेलो होतो. तर उद्या मतमोजणी आहे. निश्चितपणे उद्या मतमोजणी आहे. या सगळ्यांना ठामपणे सांगतो की भारतीय जनता पार्टीची सत्ता इथे येणार आहे. नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होणार. हो, राज्यातली स्थिती काय असणार? राज्यातही सगळीकडे कमाल फुलं. खूप काही ठिकाणी खरं तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप अशी लढत आहे. त्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी देखील मोठा प्रयत्न केला तर पाहायला मिळतं. त्या ठिकाणी 3 वेगवेगळ्या पक्षांची महायुती आहे आणि प्रत्येक पक्षाला आपला कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, पक्ष वाढावा म्हणून प्रत्येक पक्षाची इच्छा असते. त्या अनुषंगाने या लोकल लेवलच्या निवडणुका ज्या आहेत त्या जिल्हा लेवलला स्थानिक लेवलवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले की जेणेकरून कोणाला युती करावीशी वाटते तर करा, वेगळं लढायचं ते वेगळं लढा. हे सगळं स्थानिक लेवलवर ठरवलं गेलं की स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने ती भूमिका घेण्यात आली होती. ज्याप्रमाणे भुसावळचं लक्ष आहे त्याप्रमाणे वरणगावचं सुद्धा लक्ष आहे. वरणगावमध्ये काय स्थिती आहे? 100% वरणगावमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष वगैरे तिथे आमची मेजॉरिटी याकडे कसं बघतो? जळगाव महापालिकेची निवडणूक आपल्या जिल्ह्यात आहे. इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि अगदी खात्रीने मी तुम्हाला सांगू शकतो की महापालिकेमध्ये यावेळी सगळीकडे मुंबई महापालिकेसह सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे. जळगाव महापालिकेमध्ये प्रभारी म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवड प्रमुख म्हणून आमदार सुरेश भोईंची निवड करण्यात आली आहे. मात्र मोठा कोण असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो. नाही, मोठं वगैरे कोणी नाही. प्रभारीचं काम वेगळं असतं, निवडणूक प्रमुखाचं काम वेगळं असतं. तर प्रभारी म्हणून या नगरपालिकेच्या वेळेला पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती. निवडणूक प्रमुख म्हणून जळगाव पूर्वला नंदू महाजन होते आणि पश्चिमला मंगेश चव्हाणच होते त्यावेळेला. त्याच्यामुळे निवडणूक प्रमुख ही जबाबदारी वेगळी आहे आणि प्रभारी म्हणून ही जबाबदारी वेगळी आहे. कोणी मोठं नाही आहे. मग दुसऱ्या युतीबद्दल बोललं गेलेलं आहे. तर युतीमध्ये अजित पवार यांच्यासोबत युती होणार नाही असं सांगण्यात येत आहे. कारण एकीकडे नवाब मलिक आहे. यामध्ये असं काही गोष्ट नाही. नवाब मलिक आहे वगैरे म्हणून नाही. स्थानिक मी आधी सांगितलं मला एक स्थानिक लेवलवर हे ठरवण्याचे अधिकार दिले गेले की कुठे युती करून फायदा होतो आहे, कुठे युती नाही केली तरी चालेल, कुठे कार्यकर्त्यांना न्याय मिळावं या दृष्टीने सगळ्या ठरलेलं आहे. ते जिथे असं वाटतं की युती केलं तर फायदा होईल तिथे युती केली जाते. कुठे असं वाटतं की स्थानिक लेवलवर त्या पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते जास्त आहेत मग ते नाही म्हणतात युती करायला, त्या दृष्टीने केलं जातं. पण दुसरीकडे असं बोलले जाते की नवाब मलिक यांचे संबंध दौशी होते असं म्हणून ते नाही. असं काही नाही. आता मग इथे काय जळगावला कोणाची संबंध आहे, भुसावळला कोणाची संबंध आहे, त्याचा काही विशेष नाही. तसं नाही काही विषय.